गायकवाड आहे. प्रॉपरली मी वडवणी शहरामध्ये आहे. आज बघायला गेलं त्याच्या 4 वर्षापासून हा कॉन्सेप्ट मी हसून खेळून करतोय. आज ते तुम्हाला दिसलं असेल, बरोबर ना? जसं मला आणून बसवलं होतं, मी पण कार्यक्रमासाठी एन्जॉय करत होतो. तुम्ही करताय ना? येस ऑर नो? हा, इथं बोलले तरच बोलायचं चान्स आहे, बरोबर ना? ऐकून कुणी श्रीमंत झालं का? कोणीच नाही. मी मस्तपैकी एकदम एन्जॉय करत होतो. जसं सिस्टम मध्ये सांगितलं, हा बिझनेस पार्ट आहे. बिझनेस मध्ये एक माणूस सिरियस होतो, बरोबर ना? का बरं? डोळ्यासमोर पैसा दिसतो, आणि जसा पैसा दिसला 100% आपण आम्ही फील करतो की हा आपल्याकडे पण पैसा येणार आहे, बरोबर ना? आणि जसं म्हणतात ना, जे तुमच्या डोक्यामध्ये येणार ना, जे मनस्थितीमध्ये येणार, ते 100% वास्तविकतेमध्ये येतं. आणि त्या दिवशी जर सांगितलं कमीत कमी आठवड्याचे 1200 येतात आणि हायएस्ट 2,10,000 रुपये. माझ्यासोबत बऱ्याच लोकांनी 1200 रुपये इमॅजिन केले असतील, पण तिथं बसून माझ्या डोक्यात चालू होतं हे आठवड्याला देतात, मी महिन्याला तर घेईन. एका महिन्याचं इन्कम 2,10,000 जरी आलं तर मी स्वतःला सक्सेसफुल मानन. कारण आपण 100% कुठंच देत नाही, बरोबर ना? तुम्ही देता 100% सध्या नाही. काही लोकांचं लक्ष आज पण घरी आहे, ते फक्त शहराने तुम्ही बसले. 100% कोणीच देत नाही, बरोबर ना? मी पण 100% देत नव्हतो. का बरं? मी बँकिंग सेक्टर मधला मुलगा आहे. मी आयसीआयसीआय बँकला सिनियर ऑफिसर म्हणून काम करत असताना कॉन्सेप्ट मला मिळाला. एक गोष्ट फिक्स होती, 1 महिनाभर काम केलं, एकदा पगार होणार. असंच आहे ना? का दिवसाला पगार होतो? महिनाभरातून एकदा पगार होतो. 30 दिवस काम केलं, 30,000 मिळत होते. म्हणजे रोज काय पडलं? 1,000 रुपये. गणित चांगले तुमचं. मग सिस्टमने ते काय सांगितलं, कमीत कमी 1200 आणि हायएस्ट 2,10,000 आठवड्याचे. आपण थोडा जास्त विचार केला, महिन्याचे किती मिळतात? एवढं पण गणित चांगलं नाही, बरोबर ना? 8,40,000 महिन्याचे. 8,40,000 अपेक्षा नव्हती मला. मला किती पाहिजे होते? शेवटचे 10,000 रुपये. महिन्याचे किती झाले हो? 40,000 रुपये. आता विचार करा, 40,000 रुपये तुमच्या अकाउंटला जर आले तर तुम्ही काय करणार? इकडचं माहित नाही, पण इकडे फिक्स आहे, फक्त शॉपिंग, बरोबर ना? इकडे 90% लोकांचं 2 व्हीलर खूप खराब झाली, बदलायची, बरोबर ना? मोबाईल 10 वेळा पडलाय, तो बदलायचा पहिले. माझं पण सेम कंडिशन असं चालू होतं. माझ्याकडे 2 व्हीलर होती ना, ती माझ्या भावाची होती. आणि जर दोघांचं काम पडलं तर 2 व्हीलर मोठा भाऊ घेऊन जायचा, मी आपलं बसणं किंवा मित्राची गाडी मागवायची, त्या गाडीवर जायचं. पहिला विचार केला, 40,000 आले ना, पहिली मी 2 व्हीलर घेणार. आणि खरंच मित्रांनो, व्यवसायाच्या माध्यमातून मी पहिली 2 व्हीलर परचेस केली, ज्या गाडीची किंमत आहे 1,35,000. यामाहाची FZ ही पहिली गाडी परचेस करून दाखवली मित्रांनो, व्यवसायाच्या माध्यमातून. काही लोक टाळ्या वाजवणार नाही, कारण त्यांच्याकडे ऑलरेडी 2 व्हीलर असेल, बरोबर ना? माझ्याकडे नव्हती, मी जोरदार टाळ्या वाजवत होतो, वा 2 व्हीलर आले, बस भागला आपला, टेन्शन नाही. जशी 2 व्हीलर आली, माझा कॉन्फिडन्स लेवल अजून वाढला. कारण व्यवसायात जसं आपण पैसे येतात ना, तसं आपला पण कॉन्फिडन्स वाढतो, बरोबर ना? थोडा कॉन्फिडन्स वाढला. 5-10 लोकांपासूनची सुरुवात होती माझी. 50-60 लोकांची टीम बनली. आणि असं म्हणतात प्लॅन मध्ये, आज तुम्ही ऐकलं असेल, जशी टीम वाढली तसा टर्नओव्हर पण वाढतो, बरोबर ना? माझा पण टर्नओव्हर 100% वाढला. आणि टीम बनल्यानंतर, टर्नओव्हर वाढल्यानंतर एक काम माझं सगळ्यात बेस्ट लेवलला झालं. मी पार्ट टाइम मध्ये माझा जॉब करत करत हे 1.5 वर्ष मी पार्ट टाइम मध्ये बिझनेस चालू केले. माझं पार्ट टाइम मध्ये इन्कम गेलं 35,000 ते 40,000 रुपये महिन्याला. आता मला सांगा, बँकेत काम करत होतो, महिन्याभर काम केलं, 30,000 मिळायचे. इथं पार्ट टाइम मध्ये काम करून 35-40,000 मिळत आहे. कोणतं चांगलंय? काही लोकांचा आवाजच निघत नाहीये, बरोबर ना? काही लोकांचं मनातलं सांगू का, सर बँकेचे 30,000 घ्या आणि त्याला पार्ट टाइम मधले 30,000 रुपये घ्या. किती झाले? 60,000 रुपये, बरोबर ना? मी पण 60,000चा विचार केला. 60,000 रुपये इन्कम मी पण घेतलं काही दिवस. पण ज्या दिवशी एका आठवड्याचं इन्कम मायलेजच्या माध्यमातून 85,000 रुपये अकाउंटला आलं ना, त्या दिवशी डोकं हलवून गेलं. किती? काही लोकांचं असं नाही, माझ्या अकाउंट आले, तुमच्या नाही. 85,000 एका आठवड्याचं इन्कम ज्यावेळेस आलं, तर माझा पण माइंडसेट बदलून गेला बिझनेसला बघण्याचा. मी मजाक मध्ये बिझनेस चालू केला होता, पार्ट टाइम मध्ये इन्कम येईल या उद्देशानं. मला करिअर नव्हतं बनवायचं इथं. पण ज्यावेळेस अकाउंटला पैसा जास्त आला ना, त्यावेळेस माणूस करिअर म्हणून बघतो, बरोबर ना?
जसं लॉकडाऊन ओपन झालं, मी बँकेला पार्ट टाइम केलं आणि बिझनेसला फुल टाइम केलं. जसं आपण ज्या गोष्टीला थोडासा टाइम देतो ना, ती गोष्ट पण आपल्याला पैसा घेऊन देते, तेव्हा रिटर्न मिळतात. बरोबर ना? तुम्ही जर शेती करत असाल, तुम्ही शेतीमध्ये टाइम द्या, पीक चांगले येते. बरोबर ना? तुम्ही एखादं एज्युकेशन घ्या, शिक्षण घ्या, 100% तुम्ही ज्या गोष्टीमध्ये शिक्षण घेता ना, त्याच्यामुळे तुम्ही एक्सपर्ट बनणार. तुम्ही व्यवसाय करा, रात्रंदिवस तुम्ही व्यवसाय करा, व्यवसाय तुम्हाला 100% व्यवसायामध्ये सक्सेसफुल बनवणार. जर तुम्ही माय लाईफला पण मनापासून जेवढा टाइम देणार ना, 100% माय लाईफ मध्ये पण तुम्हाला सक्सेस मिळणार. आणि जसं टू व्हीलर घेतल्यानंतर माझा अनुभव चांगला आला. मी माझ्या सिनियरकडे पाहायचो, सिनियर कारमध्ये येतात ना, डिस्ट्रीब्युटर येतात ना, ज्यांचा आवाज येणार ना त्यांची कारच नाही येतात ना कारमध्ये. त्यावेळेस माझं पण स्वप्न फिट झालं, जसं सिनियरकडे गाडी आहे ना, तर माझ्याकडे पण यायला पाहिजे. प्रत्येकाला वाटतं ना? काय लोक बघून हसायले, सर कधी येईल गाडी आपल्याकडे. मित्रांनो, या सिस्टमच्या माध्यमातून माझ्या डोक्यामध्ये कार नव्हती, कधी विचारही केला मी कार कधी घेईन. पण सिस्टमच्या माध्यमातून आज मला कम्प्लीट 26 महिने झाले गाडीला. गाडीची किंमत आहे 10.5 लाख रुपये, ब्लॅक कलर मध्ये, होंडा अमेज कार, पेट्रोलची गाडी. मी 26 महिन्यापासून मेंटेन करतोय. मित्रांनो, हे व्यवसायाची ताकद आहे. आता काही लोकांनी टाळ्या खाण्या वाजवल्या, त्यांच्याकडे पण गाडी असेल. बरोबर ना? इथं किती लोक असे आहेत जे फॉरेनला फिरायला गेले, दुबईला, फॉरेन कंट्रीज मध्ये बाहेर. हा जाणार तू, 100% जाणार, 100% जाणार. आपल्यामध्ये पासपोर्ट आहे कोणाकडे? माय लाईफचे सोडून, माय लाईफ नाही, माय लाईफचे सोडून पासपोर्ट काढला कधी? कधी विचार केला का? कधी विचार केला नाही. मी पण असाच तुम्हाला माझा क्वेश्चन केला ना, पुन्हा कोणाकडे पासपोर्ट आहे, मी पहिले हात वरती केला, नंतर मला ते पासपोर्ट फोटो नाहीये, पासपोर्ट पाहिजे आपल्याला. बरोबर ना? हे पासपोर्ट काढलं का कुणी, ते मी त्यावेळेस विचार केला, खरंच आपल्याकडे पासपोर्ट पण नाहीये, आपण किती पाठीमागे. पण जसं एंट्री मारली, मी माझं पहिलं पासपोर्ट केलं. मी एकटा दुबईला गेलो नाही, माझ्यासोबत 131 लोकांना बाय फ्लाईट दुबईला घेऊन गेलो. बऱ्याच लोकांनी टाळ्या वाजवल्या, कारण ते दुबई फिरून आले असतील बिना पासपोर्टनं. बरोबर ना? सांगायची गोष्ट एकच आहे, इथं आल्यानंतर माणसाची सोच बदलते.